तर चला आता आम्ही आलेलो आहे घरी। घरचा तर कचरा एकदम असं हे झालंय, ॲलर्जी व्हायला लागली मला आता चालू घरी आणि आता झाडू वगैरे सगळं मारायचं। झाडू वगैरे मारणारे आता सगळ्यांना स्वच्छ करायचं। हॅलो फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा। तर आता आम्ही आलेलो आहे कर्जतला। तर तुम्ही बघू शकता कर्जतमधलं घर कसं झालेलं आहे। खूप राडा झालेला आहे सगळीकडं, म्हणजे सगळीकडं धूर वगैरे, किचनमध्ये फ्रीजमध्ये फ्रीजच्या इकडं जाळ्या वगैरे झालेल्या आहेत आणि सगळ्या घराला म्हणजे जाळ्या लागलेल्या आहेत, कारण कोण घर वापरत नसल्यामुळे सगळ्या घराला जाळ्या झालेल्या आहेत। आणि आता याचं स्वच्छतेचं काम आमचं करायचं आहे। फरशीवरती डाग वगैरे तसेच पडलेले आहेत, किचनवरती थोडेसे जे भांडे होते ते तसेच पडलेले आहेत। आणि तर आता आम्ही आल्या म्हटलं इथं धुळीमध्ये कसं बसायचं, कारण सगळीकडेच राडा होता, जाळ्या होत्या, सगळं म्हणजे काय काय झालेलं। तर आईंनी आम्ही आल्या सुरू केलेलं आहे स्वच्छता अभियान। तर आई सगळ्या जाळ्या वगैरे काढून देत होत्या मला, आणि मी ना सगळं झाडून वगैरे घ्यायचं काम माझ्याकडे होतं। काय कशी हालत झाली फ्रीजची, तर बघू शकता तुम्ही फ्रीजची हालत कशी झालेली आहे। फ्रीजमध्ये तांब्या वगैरे काय ठेवलेले ते तसंच आहे, कोथिंबीर वगैरे काय ठेवलं होतं ते तसंच आहे। तर सगळं ते सडून गेलेलं आहे, कारण फ्रीज वगैरे सगळं बंद करून झालेलं होतं आणि गरमीच्या दिवसात किती काय काय होतं आहे, त्याच्यामुळे सगळं फ्रीज वगैरे सगळं झटकून वगैरे गेलं ना तरच मग ते स्वच्छ सापडतं आपल्याला, नाहीतर मग त्याच्यामध्ये काहीतरी जरी ठेवलं ना तरी पण ते तसंच। आता तुम्ही बघू शकता किचनमध्ये किती डाग वगैरे पडलेले आहेत। तर आता आई इथं जाळ्या वगैरे काढून देत आहेत आणि मी झाडून वगैरे काढत आहे। तर ह्या टायमाला घर खूपच खराब झालेलं आहे, कारण दरवेळेस ना प्रीती वगैरे इथे राहायचे, त्याच्यामुळं घर हे स्वच्छ असायचं, घराचा वापर वगैरे व्हायचा, त्याच्यामुळे सगळं स्वच्छ असायचं आलं तरी। आणि आता आम्ही खूप दिवस झाले आलेलो नाहीत, आई आल्या होत्या पण नंतर मग ते त्यांनी वापरलेले भांडे वगैरे ते तसेच घाईघाईने गडबडीने निघायचं आणि ते वापरलेले भांडे ते तसेच, त्याच्यामुळे ते आणखीनच घाण वगैरे झालेलं आहे। तर आता इथं सगळं झटकून वगैरे घेता येतं। दाखवू का सडा? थांब मला दाखवते सडा यूट्यूबवर।
आई तोंडाला बांध काहीतरी, बांध तोंडाला काहीतरी. तर आता किचनचं आणि रूमची साफसफाई झालेली आहे. साफसफाई म्हणजे झाडून आणि कचरा काढून सगळं झालेलं आहे. इथं आम्ही हॉलची साफसफाई करायला लागलेलो आहे. हॉल नको रे. तर तुम्ही बघू शकताय आता आहे ना, सगळेच लागलेत कामाला. इथं समीक्षा, मी, आई घरातलं करत होतो आणि पप्पा, भाऊजी बाहेरचं अंगण वगैरे झाडत होते. कारण बाहेर पण त्या पालापाचोळा भरपूर आला होता आणि ते झाडत होते. वेदांत इथं खेळत होता आणि पप्पांचं इथं काम चालू होतं. पाणी टाकून किती पिवळं झालं. अरे मग त्यांनी हे तरी भरायला पाहिजे होतं की नाही. इथून घ्या. असं घ्यायचं का दीदी उभी तिथं. तर आईंनी इथं वेदांतला सांगितलं की वट्टा झाडायला, तर त्याला शिकवलं कसं झाडायचं. तर वेदांतसुद्धा काम करायला लागलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. मम्मी वेदांना सांगतो मला झाडू घ्यायला. सगळेच काम करायला लागले सगळेच. तो घेतो तो पण खराब आहे. आगे ना ब्लू कलरचा. नको ना तो दे ना, मी बोललेली ना तो घ्यायचा ना. पाणी होतं तिथे झाडाखाली आहे का आणि इकडं. तर अशा प्रकारे सगळ्यांनी आम्ही आमचं घर जे आहे कर्जतचं ते स्वच्छ केलेलं आहे, साफ केलेलं आहे. एकाच्या चांगावर पडलं असतं ते भरपूर लोड झाला असता. त्याच्यामुळे सगळ्यांनी कामं वाटून घेतले, त्याच्यामुळे बरं झालं. तर वेदांत पण इथं तुम्ही बघू शकता, वेदांत पण छोटी छोटी कामं करतोय. तर भारी वाटतंय, तो पण काम करतोय. तर अशा प्रकारे आपलं घर झालेलं आहे स्वच्छ. त्यानंतर आता मी मस्तपैकी पोछा मारून घेते. तर हे आमचे धान्याचे आहेत, जे शेतातून पिकलेले धान्य ते इथेच हॉलमध्ये आणून ठेवलेले, तर ते आतमध्ये नेऊन ठेवतात. तर कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.